गोंदिया में शराबबंदी की मांग पर बवाल, पुलिस और ग्रामीणों में झड़प, पथराव और लाठीचार्ज के बाद हालात तनावपूर्ण, मुख्य आंदोलनकारी समेत कई लोग गिरफ्तार। गोंदिया जिले के आमगांव तहसील के किंडकीपार गांव में शराब दुकान बंद करने की मांग को लेकर चल रहा आंदोलन अब उग्र हो गया है। पिछले 2 महीनों से ग्रामीण इस मांग को लेकर प्रदर्शन कर रहे थे और 10 अप्रैल को रास्ता और रेल रोको आंदोलन की चेतावनी दी थी। इसी बीच पुलिस प्रतिबंधात्मक कार्रवाई के तहत मुख्य आंदोलनकारी संतोष दोनोड़े के घर पहुंची, जहां कथित रूप से पुलिस ने मारपीट की घटना हुई। आमची मागणी आहे का दारू बंदी पाहिजे, बंद दारू बिलकुल चालू ह्या गावात होणार नाही। आम्हाला हेच आहे, जवर नाला आहे, शेती आहे, जवर आमचे लोक तिथे पिवायला जाणार, मग नाल्यामध्येच घुसणार ना, मरणार तर मग कुणावर येणार? त्याच्यावर येणार की नाही का आमच्यावर येणार? मग आमच्या तर सगळं चालत जाईल ना। मग आम्ही कोणाच्या भरोश्यावर भिवून है, कोणाच्या भरोश्यावर भिवून जीवन आम्ही, आमचे छोटे छोटे बाल बच्चे आहेत, काही बाया विधवा आहेत, मग त्यांना कसं करावा? आम्हाला फक्त पाहिजे दारू बंदी आणि बंदी। 2 महिने झाले आम्ही सांगत आहोत का दारू बंदी करा, दारू बंदी करा, प्रेमाने सांगत आहोत, पण ऐकत काऊन नाही? मग चक्का जाम करायचा आणि करायचा आहे, ट्रेन बी रोकायची आहे आम्हाला। किती लोक राहणार आपण? पूरा गाव राहणार आहे, पूरा गाव, पूरा बंदी, पूरा गाव। इसके बाद हालात बिगड़ गए और ग्रामीणों ने पुलिस पर पथराव किया, जबकि पुलिस ने जवाब में लाठीचार्ज किया। इस घटना का वीडियो भी सामने आया है। पुलिस ने संतोष दोनड़े समेत 2 महिलाओं को गिरफ्तार किया है। फिलहाल गांव में तनाव का माहौल है, लेकिन स्थिति नियंत्रण में बताई जा रही है। ही घटना अशी आहे की परवाच्या दिवशी आमगाव पोलीस स्टेशन येथील काही महिला अधिकारी व महिला अंमलदार हे येणारा जो रास्ता रोको आंदोलन आहे त्याच्या संदर्भाने एक कायदेशीर उपाययोजना म्हणून नोटीस सर्व करायला या गावामध्ये गेले होते। त्यावेळेस तेथील एक संतोष दोनोडे नावाच्या व्यक्तीने आणि त्याचे कुटुंबियांनी महिला पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना तेथे मारहाण केली होती आणि त्यांच्या शासकीय कर्तव्यात त्यांनी अडथळा आणला होता। त्याबद्दल आपण आमगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता आणि सदर गुन्ह्यामध्ये जे आरोपी होते त्यांना अटक करण्यासाठी आपली काल टीम गावामध्ये गेलेली होती। गावामध्ये त्या आरोपींचा शोध घेतला असता ते एका घरात लपून बसलेले होते, कुलूप लावलेले होते। तर कायदेशीर प्रक्रिया करून आपण ते कुलूप तोडून त्यांना काल ताब्यात घेतले। ते ताब्यात घेत असताना तिथे काही स्थानिक नागरिकांनी ती गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, त्यांनी आरोपितांना सोडा म्हणून त्यांनी प्रयत्न केला। आपल्या पोलिसांनी त्यांना बाजूलाच सुरुवातीला ढकलले, परंतु त्यातल्या काही समाजकंटकांनी त्यामध्ये थोडी दगडफेक पोलिसांवर केली। त्यामुळे सौम्य बळाचा वापर करून त्यांना तिथून पांगवण्यात आले। एक हार्डली 2-3 मिनिटांमध्ये त्यांना पांगून त्या आरोपींना घेऊन जाऊन गाडी काढून आपण ती सगळी प्रोसेस केलेली आहे। सर, आरोपी किती अटक केले काल? त्याच्यामध्ये जे परवाच्या घटनेतील 3 आरोपी जे होते ज्यांनी आम्हाला आमच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण केली होती, त्या 3 आरोपितांना आम्ही अटक केली आहे। परवा जे होते त्यांनी आपल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना मारहाण केली, त्यामुळे आपण ॲक्शन घेतलेली आहे।